आप सिस्टम की बात करते हैं, अगर हम पुलिस वाले चाहे तो जयकांत तो दूर की बात है, शहर के किसी भी मंदिर के सामने से एक चप्पल तक नाही चोरा सकता. हा डायलॉग आहे सिंघम चित्रपटातील. पण इथे आपल्या नेकनूरचे पोलीस गेल्या 2 महिन्यांपासून एका बेपत्ता मुलीचा शोध घेत आहेत. मुलगी तर भेटलीच नाही हो, पण जाब विचारायला गेलेल्या नातेवाईकांना आणि महत्त्वाचं म्हणजे पत्रकारांना दमदाटी चालू आहे. बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील धावज्याची वाडी येथील एका 17 वर्षीय तरुणी 1 डिसेंबर 2025 पासून बेपत्ता आहे. या संदर्भातली एक तक्रार नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे. त्याबाबतच्या तपासाची माहिती घेण्यासाठी काल सायंकाळच्या सुमारास पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या नातेवाईकांना पोलिसांनी मारहाण केली असा आरोप नातेवाईकांनी केलाय. मुलीचा शोध का लागत नाही असा जाब विचारल्याने पोलिसांनी मनात राग धरून मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. या दरम्यान नातेवाईक बिभीषण भोसले यांना पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलं होतं. या दरम्यान पत्रकारांनी विचारपूस केली असता आणि व्हिडिओ काढत असताना अरेरावी करत दमदाटी केल्याचा प्रकार समोर आलाय. पत्रकारांना अरेरावी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा एका तरुणाला धमकी देतानाचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच व्हायरल झाला होता. त्याच्या बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या. या दरम्यान पत्रकारांनी विचारपूस केली असता आणि व्हिडिओ काढत असताना अरेरावी करत दमदाटी केल्याचा प्रकार रात्री समोर आला होता. यानंतर मुलीच्या वडिलांना अरेरावीची भाषा करत त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच चिथावणी द्यायची नाही, तिकडे जाऊन SP ला सांगायचं असं म्हणत त्यांनी हीन वागणूक दिल्याचं समोर आलंय.